रवी राठी यांच्या अन्नत्याग उपोषणाला स्थगिती, साखळी उपोषण कायम, कुलगुरू डॉक्टर शरद गडाख यांची भेट। गेल्या 3 दिवसांपासून रोजंदारी प्रकल्पग्रस्त मजुरांच्या न्याय हक्कासाठी सामाजिक कार्यकर्ता रवी राठी यांचे अन्नत्याग उपोषण सुरू होते। तिसऱ्या दिवशी या अन्नत्याग उपोषणाला स्थगिती देण्यात आली असून साखळी उपोषण मात्र कायम राहणार आहे। डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत येत असलेल्या रोजंदार मजूर तथा प्रकल्पग्रस्त मजुरांच्या न्याय हक्कासाठी रवी राठी यांच्या उपस्थितीत शेकडो महिला ह्या अन्नत्याग उपोषणाला बसल्या होत्या। सामान्य प्रकल्पग्रस्त मजूर, रोजंदार मजूर यांच्या समस्या सोडवाव्यात यासाठी हे 3 दिवसांपासून उपोषण सुरू होते। या उपोषणाला महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांनी उपस्थिती दाखवत पाठिंबा दिला होता। आमदार अमोल मिटकरी, आमदार नितीन देशमुख यांनी सुद्धा पाठिंबा दिला होता। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे यांच्या मार्गदर्शनाखाली रवी भाऊ राठी यांनी 3 दिवसांपासून सुरू असलेले उपोषणाची शासनाने दखल घेतली होती। कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी संपर्क साधत राठी यांनी उपोषण मागे घेण्याची विनंती केली। त्याचबरोबर डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ कुलगुरू डॉक्टर शरद गडाख यांच्या उपस्थितीत कुलसचिव सुधीर राठोड, संशोधन संचालक डॉक्टर विलास खर्चे यांनी शासनाचे पत्र देत आपल्या मागण्यांसंदर्भात दिनांक 23 सप्टेंबर रोजी मुंबई येथे कृषी मंत्री धनंजय मुंडे, पीकेबी मुख्य अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन यावर तोडगा निघणार आहे। या निर्णयावर कुलगुरू डॉक्टर शरद गडाख यांच्या विनंतीवरून रवी राठी तथा शेकडो महिलांनी अन्नत्याग उपोषण मागे घेतले आहे। तर यावेळी हजारो महिला, पुरुष, प्रकल्पग्रस्त मजूर, रोजंदारी मजूर हे यावेळी उपस्थित होते। पीकेबी मधील रोजंदार मजूर, प्रकल्पग्रस्त मजुरांच्या न्याय हक्कासाठी गेल्या 3 दिवसांपासून शेकडो महिलांसह अन्नत्याग उपोषण सुरू होते। आज या अन्नत्याग उपोषणाची शासनाने दखल घेत डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ कुलगुरू डॉक्टर शरद गडाख यांनी उपोषणासाठी भेट देत त्यांनी आमच्या मागण्यासंदर्भात मुंबईत चर्चा होणार आहे, त्यामुळे हे उपोषण स्थगित करण्यात आले आहे, असे रवी राठी उपोषणकर्ते यांनी सांगितले। सत्यशोधक न्यूजसाठी मुख्य संपादक संतोष गवई। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.